गुट्टी कलम आपण बऱ्याच झाडावरती पाहिला असन, परंतु आपण आंबा या झाडावरती कधी गुट्टी कलम केलेला पाहिला आहे का? पाहिला नसेल तर आज आपण या व्हिडिओमध्ये आंबा पिकावरती आंब्याच्या झाडावरती गुट्टी कलम करून पाहणार आहोत. हा कलम कशा पद्धतीने करतात, यासाठी काय काय साहित्य लागतं, कशा पद्धतीने त्याचं नियोजन आपण केलं पाहिजे, याविषयी सविस्तर जी माहिती आहे ती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे आपण जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक नक्की करा. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू. आंब्यावरती गुट्टी कलम हा फक्त आपल्याला काही व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल, परंतु जास्त करून हा कलम जो आहे तो करत नाहीत. कारण की सक्सेस होण्याचे जे चान्सेस आहेत ते फक्त 40% आहेत. त्यामुळे हा प्रयोग जो आहे तो आपण करून पाहत आहोत. तर चला आपण कशा पद्धतीने हा कलम करायचा ते पाहू. त्यासाठी आपल्याला साहित्य काय काय लागणार ते सुरुवातीला आपण पाहून घेऊ. तर त्या साहित्यामध्ये आपल्याला सर्वात प्रथम 50% काळी माती जी आहे ती घ्यायची आहे. काळी माती आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपयोगी होत असते. त्यानंतर दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे आपलं जे शेवाळ असतं ते शेवाळ एक आपण 25% याच्यामध्ये वापर केला पाहिजे. शेवाळाने देखील चांगल्या पद्धतीने मुळ्या फुटण्यासाठी मदत होत असते. त्यानंतर तिसरं जे आहे ते कुजलेलं जे शेणखत आहे ते देखील आपण 25% घ्यायचं आहे. अशा पद्धतीने माती 50%, शेवाळ 25% आणि शेणखत 25% अशा पद्धतीने घ्यायचं आहे. त्यानंतर एक चाकू घ्यायचा आपल्याला काप मारण्यासाठी. चांगल्या पद्धतीचा आपण चाकू घ्या. त्यानंतर आपण काय घ्यायचं आहे तर एक पॉलिथिनची पिशवी घ्यायची आपल्याला. त्याच्यामध्ये जे मिश्रण आहे ते बांधण्यासाठी पॉलिथिनची पिशवी एक आपण घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला एक दोरी लागणार आहे कलम बांधण्यासाठी. अशा पद्धतीने आपण दोरीचा देखील एक वापर केला पाहिजे. अशा पद्धतीने आपण साहित्य करायचे आणि नंतर आपल्याला थोड्या प्रमाणामध्ये पाणी देखील लागणार आहे की जेणेकरून मिश्रण जे आहे ते मिक्स करण्यासाठी. तर आता काय करायचं आहे, आपण एक फांदी निवडायची. फांदी ही साधारणपणे बोटाच्या आकाराची फांदी पाहिजे, निरोगी फांदी पाहिजे आणि जे झाड आहे ते साधारणपणे 3 वर्ष जुनं जे झाड आहे ते आपण यासाठी वापरलं पाहिजे. अशा पद्धतीने बाकीच्या फांद्या ज्या आहेत ते आपण बाजूला काढून घेतलेल्या आहेत आणि गोल बांगडीच्या आकाराचा जो आहे तो आपण काप करून घ्यायचा आहे. आपण बघू शकता व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने आपण काप करतोय. अशा पद्धतीने सावकाश पद्धतीने जो आहे तो आपण काप करून जो आहे तो घेतला पाहिजे. त्यानंतर दुसरा जो काप आहे तो आपल्या 1 इंचाच्या अंतराने, म्हणजे आपलं बोटाचं जे कांड असतं त्या अंतराने दुसरा देखील त्याच्या पुढं आपण काप घ्यायचा. म्हणजे 2 काप आपण अशा पद्धतीने घ्यायचे व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने दाखवलेले आहे त्या पद्धतीने. त्यानंतर जी साल आहे ती साल आपण चाकूच्या साहाय्याने आपण काढून घ्यायची आहे. सावकाश पद्धतीने करा, कारण की जर साल काढते वेळेस चूक झाली तर आपला कलम फेल होण्याची जी शक्यता आहे ती खूप मोठ्या प्रमाणात वाढत असते. अशा पद्धतीने आपण जी साल आहे ती सावकाश पद्धतीने बाजूला काढून घेत आहोत. अशा पद्धतीने आपण साल जी आहे ती बाजूला काढून पूर्णपणे घेतलेली आहे. साल काढून घेतल्यानंतर आपण एक महत्त्वाचं काम काय करायचं आहे, दुसरं काम जे आहे ते साल काढलेल्या जागेवरती आपण चाकूच्या साहाय्याने अशा पद्धतीने घासून घ्यायचं की जेणेकरून त्याच्यामध्ये जी लहान साईजमध्ये पातळ थर असतो सालीचा तो बाजूला निघेल. अशा पद्धतीने साल काढून घेतल्यानंतर आपल्याला नंतरचं जे काम आहे ते काय करून घ्यायचं आहे, तर जे आपलं मिश्रण आहे ते आपण तयार करून घ्यायचे. तर कशा पद्धतीने तयार करायचं तर तुम्हाला सांगतो. यासाठी आपण जे पूर्वीला तुम्हाला सांगितलं होतं काळी माती, शेणखत आणि शेवाळ जे आहे ते पूर्णपणे एकत्रित करून मिक्स करून घ्यायचे. त्यामध्ये दगड असतील किंवा काड्या ज्या असतील त्या पूर्णपणे बाजूला काढून घ्यायच्यात की जेणेकरून आपल्याला मिश्रण करण्यासाठी अडचण जी आहे ती येणार नाही. अशा पद्धतीने आपण मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून घेतल्यानंतर आपण काय करायचं, त्यामध्ये थोड्या प्रमाणामध्ये पाणी जे आहे ते मिक्स करून घ्यायचं. जास्त देखील पाणी घ्यायचं नाही, जेवढं आपल्याला ओलावा राहील त्यामध्ये त्या मापाने आपण पाणी घ्यायचं आहे. कारण की जास्त देखील ओलं झालं तर आपल्याला बांधण्यासाठी खूप अडचण येत असते. पूर्णपणे असा हातामध्ये गोळा बसेल ह्या साईजमध्ये आपण मिक्स करून घ्यायचं. आपण बघू शकता आपण कशा पद्धतीने करत आहोत ती. अशा पद्धतीने आपण पूर्णपणे मिक्स करून घेतल्यानंतर अशा पद्धतीचा जो गोळा आहे तो हातामध्ये बसेल अशा पद्धतीचा आपण गोळा तयार करून घ्यायचा आहे. पूर्णपणे हाताने दाबायचे की जेणेकरून त्यातलं जे पाणी आहे ते बाजूला निघेल. अशा पद्धतीने गोळा तयार करून घेतल्यानंतर आपण काय करायचं आहे, तर पॉलिथिन जी आहे आपली पॉलिथिनवरती आपण तो गोळा ठेवायचा आहे. हाताच्या साहाय्याने ज्या पद्धतीने आपण भाकर करतो त्या पद्धतीने त्याच्यावरती आपण अशा पद्धतीने ठेवायचं आहे. ठेवून घेतल्यानंतर काय करायचं आपण, तर आपण जी पण काडी निवडलेली आहे त्या काडीवरती आपण तो पूर्णपणे असा दाबून घ्यायचा आहे आणि आपली जी पट्टी आहे पॉलिथिन जी आहे ती पूर्णपणे त्याच्यावरती गुंडाळायची.
शक्यतो सावकाश पद्धतीने करा, कारण की अशा वेळेस काय होतं ह्या वेळेस तर पूर्णपणे जो माल आहे तो एक साईडला निघतो आणि ज्या जागेवरती आपण काप घेतलेला आहे त्या जागेवरती जे मिश्रण आहे आपलं ते बाजूला निघतं आणि अशा वेळेस देखील कलम हा आपला फेल होऊ शकतो. त्यानंतर आपण दोरीच्या सहाय्याने दोन्ही कोपरे जे आहेत ते अगोदर ती घट्ट पद्धतीने बांधणी करून घ्यायची. जर दोन्ही कोपरे सुरुवातीला बांधल्यानंतर जे मिश्रण आहे ते बाहेर निघणार नाही, अशा वेळेस आपण दोन्ही कोपरे जे आहेत ते बांधणी करून घ्यायचे. आपण बघू शकता कशा पद्धतीने आपण त्याची बांधणी जी आहे ती करत आहोत. दोन कोपरे पूर्णपणे बांधणी केल्यानंतर जी दोरी आहे ती पूर्णपणे ताकदीने घट्ट पद्धतीने आपण जी आहे ती बांधणी करून घ्यायची आणि अशा वेळेस आपला जो कलम आहे तो पूर्णपणे तयार झालेला आहे. अशा कलम किती दिवसांनी सक्सेस होईल हा एक तुम्हाला प्रश्न आहे. तर मित्रांनो, शक्यतो 15 दिवसापासून 45 दिवसापर्यंत गुट्टी कलम हा सक्सेस होत असतो. परंतु आपण हा एक प्रयोग केला आहे, साधारणपणे सांगता येत नाही, परंतु आपण 45 दिवसापर्यंतची जी वाट आहे ती बघणार आहोत. कारण की आंब्यावरती खूप कमी प्रमाणामध्ये हा कलम केला जातो. अशा पद्धतीने आपण कलम केला आहे. याची काळजी कशा पद्धतीने घ्यायची, आपण याचे नियोजन कशा पद्धतीने करायचं याविषयी आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहोत की गुट्टी कलम केल्यानंतर आपण त्याची काळजी कशा पद्धतीने घेतली पाहिजे. तर अशा पद्धतीने आपला गुट्टी कलम जो आहे तो पूर्णपणे आता तयार झाला आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर आपला व्हिडिओ लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती जर हा व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पेजला देखील फॉलो नक्की करा, कारण की असे नवीन नवीन व्हिडिओ आपल्यासाठी आपण बनवत असतो.